नमस्कार विद्यार्थी मित्र हो, आत्मबल फाउंडेशन या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे. आर्मी अग्निवीर 2026 ची लेक्चर्स आपण आत्मबल फाउंडेशन या चॅनलवरती बघणार आहोत. तर बघा, आर्मीची जेवढी काही माहिती असेल, आर्मीची जेवढी काही सराव प्रश्नपत्रिका असतील, त्या सर्व काही आपण आत्मबल फाउंडेशन या चॅनलवरती बघणार आहोत. म्हणून जे विद्यार्थी आर्मीचा अभ्यास करत आहेत त्या विद्यार्थ्यांना सांगा की मराठीमधून ह्या चॅनलवरती तुम्हाला सर्व काही माहिती मिळणार आहे. तर आपण आता काय बघा, काही सराव प्रश्नपत्रिका बघणार आहोत. त्यानंतर आपण काय बघा, पूर्णपणे जे टॉपिक वाईज आहे ते टॉपिक वाईज सुद्धा आर्मीचं घेणार आहोत. त्यामुळं जे तुमचं फिजिकल आहे त्या फिजिकल बरोबर तुमचं हे जे अभ्यास आहे, ही स्टडी आहे, जो पेपर आहे तो सुद्धा महत्त्वाचा आहे. तो पेपर सुरुवातीला होणार आहे. पेपर 50 मार्काचा सुरुवातीला होणार, त्यानंतर तुमचं फिजिकल होतंय. त्यामुळं पेपरला किती महत्त्व द्यायचं ते तुम्ही लक्षात घ्या. आणि तुम्हाला बघा, लहानात लहान समजावून सांगणार आहे, एकदम काय बघा, लहानात लहान, तुम्ही काही काळजी करू नका. तर आपण हे सर्व काही गोष्टी आर्मीच्या आपण ह्या चॅनेलवरती बघणार आहोत. तर आपण चालू करूया आपल्या एका पेपरला. हा एक आपला सराव प्रश्नपत्रिका आहे, जी 24 एप्रिल 2024ला हा पेपर झालेला आहे, 3rd शिफ्टमध्ये अग्निवीर जीडीचा. तर तो आपण बघूया. आता कुणाकुणाला किती उत्तरे सुटतात ती पहिल्यांदा तुम्ही बघा की तुमचा अभ्यास किती आहे. काही अभ्यास नसेल काही काळजी करू नका, मी इथं आहे, मी तुम्हाला व्यवस्थितरित्या तुमची पूर्ण तयारी करून घेतो. तुम्ही फक्त इथं लक्ष द्या. तर आपण प्रश्न क्रमांक पहिला बघूया. उत्तर प्रदेशचे सध्याचे मुख्यमंत्री कोण आहेत? अखिलेश यादव, मायावती, योगी आदित्यनाथ की मुलायम सिंग यादव? आणि याचं बरोबर उत्तर ऑप्शन क्रमांक सी, योगी आदित्यनाथ. योगी आदित्यनाथ, इथं यांची बघा इमेज बघा, फोटो बघा, हे योगी आदित्यनाथ आहेत. हे उत्तर प्रदेशचे 2017 पासून मुख्यमंत्री आहेत. 2017 ते 2022 पर्यंत मुख्यमंत्री होते. त्यानंतर परत निवडून आले आणि 2022 पासून आता कंटिन्यू उत्तर प्रदेशचे ते मुख्यमंत्री आहेत. बघा, सलग 2 वेळा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री होण्याचा मान त्यांना मिळालेला आहे. असं कुठलेच मुख्यमंत्री सलग 2 वेळा उत्तर प्रदेशचे निवडून आलेले नव्हते. खरं योगी आदित्यनाथ आलेले आहेत, त्यामुळे हे सुद्धा लक्षात ठेवा. आता उत्तर प्रदेशविषयी मी तुम्हाला थोडी माहिती सांगतो. जी उत्तर प्रदेशची राजधानी आहे ती आहे लखनौ. ह्या लखनौलाच नवाबोंका शहर असं सुद्धा म्हणतात. हे लखनौ गोमती नदीच्या काठावरती आहे. आणि उत्तर प्रदेशमधून लोकसभेच्या किती सीट जातात? तर लोकसभेवरती 80 प्रतिनिधी निवडून जातात. लोकसभेवरती 80 प्रतिनिधी, ज्यांना आपण खासदार म्हणतो. तर खासदार उत्तर प्रदेशमधून किती पाठवले जातात संसदेमध्ये? तर एकूण 80 पाठवले जातात. हे सुद्धा तुम्ही लक्षात ठेवा. त्यानंतर प्रश्न क्रमांक दुसरा बघा. उंट महोत्सव कुठे साजरा केला जातो? तर पहिला ऑप्शन गुजरात, राजस्थान, हरियाणा की पंजाब? आणि याचं बरोबर उत्तर ऑप्शन क्रमांक बी, राजस्थानमध्ये. तर राजस्थानमध्ये उंट महोत्सव साजरा केला जातो. इथं बघा मी दाखवलेलं आहे, असं उंटांना सजवलं जाते आणि त्या उंटावरती राजा महाराजांसारखेही बसतात. उंटांच्या शर्यती लावल्या जातात. आणि हे असं फेस्टिवल होतं. हे जानेवारी महिन्यामध्ये होतं. बघा, कायम हे जानेवारी महिन्यामध्ये होतं. आत्ताच मागे हे झालेलं आहे. जानेवारी 9 जानेवारी ते 11 जानेवारीमध्ये, ह्या काळामध्ये 2026मध्ये ते झालेलं आहे. प्रत्येक वेळी लक्षात ठेवायचं ते जानेवारी महिन्यात होते. आणि हे कुठल्या जिल्ह्यामध्ये होते राजस्थानच्या? तर बिकानेर नावाच्या जिल्ह्यामध्ये होते. हे जो बिकानेर नावाचा जो जिल्हा आहे, शहर आहे, ते थरच्या वाळवंटामध्ये आहे. आणि त्या थरच्या वाळवंटामध्ये हे फेस्टिवल होतं. त्यानंतर प्रश्न क्रमांक तिसरा बघा. मूलभूत कर्तव्य संविधानाच्या कोणत्या भागात समाविष्ट आहेत? भाग 1, भाग 2, भाग 4 की भाग 5? आणि बरोबर उत्तर ऑप्शन क्रमांक सी, भाग 4. तर भाग 4A हे लक्षात ठेवा. भाग 4A मध्ये मूलभूत कर्तव्य संविधानामध्ये समाविष्ट आहेत. जर तुम्हाला कलम विचारलं तर कलम 51A. जर तुम्हाला कलम विचारलं तर कलम 51A मध्ये समाविष्ट आहेत. आता मूलभूत कर्तव्य कोणती कोणती? तर जी 42वी घटना दुरुस्ती झाली 1976ला, त्यावेळी राज्यघटनेमध्ये 10 मूलभूत कर्तव्ये जोडलेली होती. राज्यघटनेमध्ये भाग 4A मध्ये 10 मूलभूत कर्तव्ये जोडलेली होती. मूलभूत कर्तव्य म्हणजे काय? प्रत्येक माणसाचं काही ना काहीतरी कर्तव्य आहे. जसं की आपला राष्ट्रध्वज असेल, राष्ट्रगीत असेल, आपलं संविधान असेल, त्याचा आदर बाळगणं, पर्यावरणाचं रक्षण करणं, त्याच पद्धतीनं सार्वजनिक मालमत्तेचं रक्षण करणं, हे आपलं कर्तव्य आहे.
हे बघा असं म्हणून चालत नाही की मी हे करणार नाही. जसं की बघा आपल्या भारतावरती एखादं युद्धाचं संकट आले आणि गरज पडली तर काय बघा जे आपलं सरकार आहे ते म्हणू शकते की हा नागरिकांनी आपल्या देशासाठी लढलं पाहिजे. आपण तिथं म्हणू शकत नाही मी काय येणार नाही, मी काय लढणार नाही. तर ते आपल्या प्रत्येक माणसाचं कर्तव्य आहे की आपल्या भारताचं, आपल्या देशाचं रक्षण करणं ही आपली काही ना काहीतरी कर्तव्य आहेत. अशी 10 कर्तव्य 1976 मध्ये 42व्या घटनादुरुस्तीनं राज्यघटनेमध्ये जोडलेली होती. बघा सध्या 11 मूलभूत कर्तव्य आहेत. जे 11वं मूलभूत कर्तव्य आहे ते 2002 साली जी 86वी घटना दुरुस्ती झाली, 86वी घटनेमध्ये दुरुस्ती झाली, त्या दुरुस्तीनं 2002 साली एक मूलभूत कर्तव्य जोडलं गेलं. अशी एकूण 11 मूलभूत कर्तव्य झाले. मग 11वं मूलभूत जे कर्तव्य आहे ते कुठलं आहे तर काय बघा शिक्षणाची संधी. 6 ते 14 वयोगटातील जी मुलं आहेत त्या मुलांना काय बघा शिक्षण घेण्यासाठी शाळेत पाठवायचं हे पालकांचं कर्तव्य आहे. हे कोणाचं कर्तव्य आहे की जे घरातील आई वडील आहेत त्यांचं ते कर्तव्य आहे की त्या 6 ते 14 वयोगटातील मुलांना शाळेत पाठवायचंच. हे बघा असं कर्तव्य आहे. तर हे 11वं कर्तव्य आहे. तर हे तुम्हाला प्रश्न समजलेला असेल. त्यानंतर प्रश्न क्रमांक 4 बघा 2024 मध्ये कोणत्या माजी पंतप्रधानाला भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं? अटल बिहारी वाजपेयी, इंदिरा गांधी, PV नरसिंहराव की राजीव गांधी? आणि बरोबर उत्तर ऑप्शन क्रमांक C PV नरसिंहराव. बघा 2024 मध्ये 5 जणांना भारतरत्न मिळाला. किती जणांना 2024 मध्ये? 5 जणांना. त्याच्यामध्ये हे जे आहेत त्यांचं नाव आहे कर्पूरी ठाकूर. यांचं नाव आहे कर्पूरी ठाकूर. आता हे कर्पूरी ठाकूर हे बिहारचे माजी मुख्यमंत्री होते. ह्यांना सुद्धा मरणोत्तर म्हणजे निधन झाल्यानंतर ह्यांना भारतरत्न मिळालेला आहे 2024 मध्ये. त्यानंतर हे जे आहेत PV नरसिंहराव यांचं नाव मी सांगितलेलं आहे. तर हाच आपल्याला प्रश्न आलेला होता. 2024 मध्ये PV नरसिंहराव यांना भारतरत्न मिळालेला आहे. ते जे PV नरसिंहराव आहेत ते भारताचे 9वे पंतप्रधान होते. भारताचे माजी पंतप्रधान होते आणि ते कितवे होते तर 9वे पंतप्रधान होते. त्यानंतर हे जे आहेत ते लालकृष्ण अडवाणी यांचं नाव आहे लालकृष्ण अडवाणी. ह्यांना सुद्धा काय बघा भारतरत्न मिळालेला आहे 2024 मध्ये. यांचं नाव आहे MS स्वामीनाथन. यांचं नाव काय बघा MS स्वामीनाथन. आणि ह्यांचं नाव आहे तर चौधरी चरण सिंग. यांचं नाव आहे चौधरी चरण, इथं लिहितो चरण सिंग. आता जे MS स्वामीनाथन आहेत ते MS स्वामीनाथन यांना भारतीय हरित क्रांतीचं जनक असं म्हणतात. 1960 मध्ये भारतावरती उपासमारीची वेळ आलेली होती. त्यावेळी त्यांनी काय केलं, जे गहू आणि तांदूळ यांचं चांगल्या जातीचं काय केलं बियाणं वापरलं आणि गहू आणि तांदळाचं उत्पादन वाढलं. त्यामुळे भारत जो उपासमारीतून काय झाला मुक्त झाला. यांचं कार्य आहे ते MS स्वामीनाथन यांचं. त्यामुळे भारतीय हरित क्रांतीचं जनक MS स्वामीनाथन यांना म्हटलं जाते. आणि हे जे आहेत चौधरी चरण सिंग ह्यांना सुद्धा 2024 मध्ये भारतरत्न मिळालेला आहे. हे जे चौधरी चरण सिंग आहेत ते भारताचे 5वे पंतप्रधान होते आणि त्यांना सुद्धा ही भारतरत्न मिळाला आहे. अशा 5 जणांना 2024 मध्ये भारतरत्न मिळालेला आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 5 बघा 2023 मध्ये शांततेच्या क्षेत्रात नर्गिस मोहम्मदी यांना नोबेल पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्या कोणत्या देशाच्या आहेत? इराक, इराण, अफगाणिस्तान की सौदी अरेबिया? आणि बरोबर उत्तर ऑप्शन क्रमांक B इराणच्या आहेत त्या. बघा इराणच्या त्या नेत्या आहेत. इराणमध्ये महिलांवरील अत्याचार असेल तर मानवांवरील अत्याचार असेल तर त्यांच्यासाठी लढण्याचं काम ह्या नर्गिस मोहम्मदी यांनी केलेलं आहे. त्यामुळे शांततेच्या क्षेत्रातला 2023चा नोबेल पुरस्कार आहे तो त्यांना मिळालेला आहे. सध्या त्या जेलमध्ये आहेत. बघा त्यांच्या जीवनामध्ये लाईफमध्ये बघा टोटल 44 वर्षे त्या जेलमध्ये आहेत. टोटल किती? 44 वर्षे. तुम्ही विचार करा. आत्ता सुद्धा त्यांना 7.5 वर्षाची जेल झालेली आहे या नर्गिस मोहम्मदी यांना. तर हे तुम्ही लक्षात ठेवलं पाहिजे. तर आता जर प्रश्न आला तर तुम्हाला कसा प्रश्न येऊ शकतोय तर 2024चा शांततेचा म्हणालो या हे शांतता क्षेत्रामधला आहे. शांतता 2024चा शांतता क्षेत्रामधील नोबेल पुरस्कार कुणाला मिळाला तर त्यांचं नाव आहे निहोन हिडनक्यू. आणि ते कुठल्या देशाचे आहेत तर जपान या देशाचे आहेत. आणि 2025 मध्ये शांतता क्षेत्रामधला
जो नोबेल पुरस्कार मिळाला तो कुणाला मिळाला, तर त्यांचं नाव आहे मारिया कोरिना मचाडो. मारिया कोरिना मचाडो, ज्या व्हेनेझुएला या देशाच्या आहेत, व्हेनेझुएला या देशाच्या आहेत. तर त्यांना शांतता क्षेत्रातला पुरस्कार 2025 साली मिळालेला आहे. बघा, जो नोबेल पुरस्कार आहे तो स्वीडन या देशामार्फत दिला जातोय. स्वीडन या देशामार्फत नोबेल पुरस्कार दिला जातोय. परंतु तो कुठल्या कुठल्या क्षेत्रामध्ये दिला जातोय, तर भौतिकशास्त्र असेल, रसायनशास्त्र असेल, वैद्यकशास्त्र असेल, आपलं इकॉनॉमिक्स म्हणजे अर्थशास्त्र असेल, त्यानंतर साहित्य असेल, ह्या क्षेत्रामध्ये चांगली कामगिरी करणाऱ्या लोकांना नोबेल पुरस्कार स्वीडन या देशामार्फत दिला जातोय. परंतु इथं ऐका मी काय सांगतोय ते, जो शांततेच्या क्षेत्रामध्ये चांगली कामगिरी जो लोक करतात ना, त्यांना पुरस्कार नॉर्वे देशामार्फत दिला जातोय. कुठला देश? नॉर्वे हा देश लक्षात ठेवा. या नॉर्वे ह्या देशामार्फत नोबेल पुरस्कार दिला जातोय, परंतु तो कुठल्या क्षेत्रामध्ये? शांततेच्या क्षेत्रामध्ये चांगली कामगिरी करणाऱ्या लोकांना. त्यानंतर प्रश्न क्रमांक 6 बघा, गुकेश डी यांना अर्जुन पुरस्कार 2024 सन्मानित करण्यात आले. त्यांचा संबंध कोणत्या खेळाशी आहे? बॅडमिंटन, हॉकी, कुस्ती की बुद्धिबळ? तर त्याचं बरोबर उत्तर बुद्धिबळ. तर बुद्धिबळ ह्या खेळाशी ते संबंधित आहेत गुकेश डी. अर्जुन पुरस्कार आणि भरपूर लोकांना सुद्धा मिळालेला आहे. मोहम्मद शमी जे क्रिकेटमध्ये आहेत त्यांना सुद्धा मिळालेला आहे. तर कुणाकुणाला मिळाले ते काय बघा, तुम्ही जरा एकदा लिस्ट काढा त्याची सुद्धा. त्यानंतर प्रश्न क्रमांक 7 बघा, 1944 मध्ये कोहिमा युद्ध कोणत्या राज्यात झाले? मणिपूर, नागालँड, मिझोरम, आसाम. आता एक साधी गोष्ट आहे, कोहिमा ही कुठल्या ना कुठल्या तरी राज्याची एक राजधानी आहे. आणि ती कुठल्या राज्याची राजधानी आहे? तर ती म्हणजे नागालँड या राज्याची राजधानी आहे. आणि या नागालँड या राज्यामध्येच हे युद्ध झालेलं होतं. आपण असं सुद्धा, आपल्याला जर समजा कोहिमा युद्ध माहीतच नसेल तर आपण हे तरी आपल्या लक्षात येईल की कोहिमा ही कुठल्या राज्याची राजधानी आहे? तर ती नागालँडची आहे. तर नागालँड हे त्याचं बरोबर उत्तर आहे. बघा, तुम्ही लक्षात कसं ठेवा की नागालँडची राजधानी कोहिमा आहे. बघा, इथं गाला तुम्ही मा करू शकताय. गाला तुम्ही काय करू शकताय? मा. आणि हे मा आणि कोहिमाचा लास्टचा काय बघा जो अक्षर आहे ते सुद्धा काय? मा. म्हणून नागालँड आणि कोहिमा असं तुम्ही लक्षात ठेवा. आता 1944 मध्ये भारतावरती कुणाची सत्ता होती? तर इंग्रजांची होती. त्यामुळं भारतीय ब्रिटिश सैन्य आणि जपानचं सैन्य अशामध्ये हे युद्ध झालेलं होतं. कुणाकुणामध्ये? भारतीय ब्रिटिश सैन्य आणि जपानचं जे सैन्य आहे त्यांच्यामध्ये हे युद्ध झालेलं होतं. आणि त्याच्यामध्ये जपानच्या सैन्याचा पराभव होतोय आणि त्यांचं भारतावरती आक्रमण करण्याचं स्वप्न काय होते? भंग पावते. अशा पद्धतीचं हे 1944ला झालेलं युद्ध आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 8 बघा, 2011च्या जनगणनेनुसार दुसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक लोकसंख्या असलेलं राज्य कोणतं? महाराष्ट्र, बिहार, पश्चिम बंगाल की उत्तर प्रदेश? आणि त्याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, महाराष्ट्र. महाराष्ट्र हे लोकसंख्येच्या दृष्टीनं बघा, लोकसंख्येच्या दृष्टीनं दुसऱ्या क्रमांकाचं राज्य आहे आपल्या भारत देशामध्ये 2011च्या जनगणनेनुसार. मग प्रथम क्रमांकाचं राज्य कुठलं? तर प्रथम क्रमांकाचं राज्य उत्तर प्रदेश. उत्तर प्रदेशची लोकसंख्या सर्वात जास्त आहे. त्यानंतर आपला महाराष्ट्र येतोय, महाराष्ट्र. त्यानंतर लोकसंख्येच्या दृष्टीनं बिहार येते, बिहारनंतर पश्चिम बंगाल येते, पश्चिम बंगाल. आणि त्यानंतर येते ते मध्य प्रदेश. त्यानंतर येतोय तो मध्य प्रदेश. 1 नंबर, 2 नंबर, 3 नंबर, 4 नंबर आणि 5 नंबर ही सर्वात जास्त लोकसंख्येची असलेली राज्य आहेत. तर सर्वात कमी लोकसंख्या असलेली राज्य कुठली? सर्वात कमी, तर सगळ्यात कमी जी लोकसंख्या आहे ती आहे सिक्कीमची. सगळ्यात कमी कुठली आहे? सिक्कीमची. सिक्कीम नंतर अरुणाचल प्रदेश, अरुणाचल प्रदेश नंतर मिझोरम. त्यानंतर काय बघा, मिझोरम किंवा मिझोराम म्हणा. त्यानंतर गोवा. हे सगळ्यात कमी लोकसंख्या असलेली राज्य आहेत. सगळ्यात कमी लोकसंख्या सिक्कीमची आहे, सगळ्यात कमी. त्याच्यापेक्षा जास्त जरा अरुणाचल प्रदेशचे आहे, त्यानंतर मिझोरमचे आहे, त्यानंतर गोव्याचे आहे. तुम्ही असं लक्षात ठेवा, सगळ्यात कमी सिक्कीमचे. त्यानंतर काय बघा, जे लोकसंख्येच्या दृष्टीनं सगळ्यात कमी, जर तुम्हाला केंद्रशासित प्रदेश विचारला तर कुठला? सगळ्यात कमी लक्षद्वीप. आणि सगळ्यात जास्त लोकसंख्या असलेला कुठला? दिल्ली. बघा, सगळ्यात जास्त लोकसंख्या असलेला केंद्रशासित प्रदेश दिल्ली आणि सगळ्यात कमी लोकसंख्या असलेला केंद्रशासित प्रदेश लक्षद्वीप. ही सुद्धा नावं लक्षात ठेवा. त्यानंतर प्रश्न क्रमांक 9 बघा, 44व्या घटनादुरुस्ती 1978 अंतर्गत कोणता अधिकार काढून टाकण्यात आला? तर संपत्तीचा अधिकार, शिक्षणाचा अधिकार, रोजगाराचा अधिकार की समतेचा अधिकार?
आणि याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, संपत्तीचा अधिकार. हे संपत्तीचा अधिकार काढून टाकण्यात आलेला आहे 1978 मध्ये जी 44वी घटना दुरुस्ती झाली त्यामध्ये. आता बघा ह्याच्यामध्ये शिक्षणाचा अधिकार आपल्याला आहे म्हणजे काय, तर प्रत्येकाला शिक्षण घेण्याचा अधिकार आहे. जसं की मी तुम्हाला सांगितलं 6 ते 14 वयोगटातील मुलांना काय बघा शाळेत पाठवलंच पाहिजे आणि त्यांनी शिक्षण घेतलंच पाहिजे. हे असं एक आपलं मूलभूत कर्तव्य झालं, जे 11वं मूलभूत कर्तव्य प्रश्न आलेला होता. खरं काय बघा, एक शिक्षणाचा अधिकार म्हणजे काय, तर प्रत्येक व्यक्तीला शिक्षण घेण्याचा अधिकार आहे आणि सरकारनं त्या शिक्षणाच्या सोयी उपलब्ध करून देणं हे सुद्धा त्यांचा काय बघा अधिकार आहे. त्यानंतर रोजगाराचा अधिकार म्हणजे प्रत्येकाला रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणं. जसं की आता आर्मीची एक्झाम काढलेली आहे, परीक्षा काढलेली आहे, ती गव्हर्नमेंटनं काढलेली आहे. खरं तुम्ही सिलेक्शन काय बघा व्हायचं का नाही तुमच्या हातामध्ये आहे. असं की नाही की बघा तुम्हाला आर्मीमध्ये भरती डायरेक्ट केलं, कुठलीही तुम्हाला परीक्षा नाही किंवा काय नाही, तर असं नाही. या रोजगाराच्या संधी सरकार काढणार, खरं त्याच्यासाठी हे काहीतरी बघा तुमची पात्रता असली पाहिजे की तिथं जाण्यासाठी, तर त्याच्यासाठी काय बघा तुम्ही प्रयत्न केले पाहिजे. रोजगाराचा अधिकार तुम्हाला कळाला. समतेचा अधिकार म्हणजे सर्व माणसं समान आहेत, जात नाही इथं, धर्म नाही इथं, असा कुठलाही इथं भेदभाव नाही आहे, तर सर्व माणसांना काय बघा समान संधी आहे. कुठलाही मोठ्या बापाचा नाही किंवा लहान गरीब घराण्यातला असा कुठलाही तर भेदभाव केला जाणार नाही. याला म्हणायचं समतेचा अधिकार. संपत्तीचा अधिकार काढून टाकण्यात आलेला आहे. संपत्तीचा अधिकार म्हणजे काय, जे जमीन असते आपली त्याच्यावरती घर आहे किंवा दागिना आहे ह्याच्यावरती आपण काही वेळा अधिकार दाखवू शकत नाही. जसं की बघा आपल्या शेतामधून रस्ता जाणार आहे आणि ते रस्ता जाणार आहे तिथं आपण काय बघा म्हणणार नाही की बघा माझ्या शेतातून मी काय रस्ता देणार नाही कारण तुम्हाला काय रस्ता मी करू देणार नाही. म्हणजे आपण काय करतोय तर सरकारच्या आड येतोय. त्यामुळे असं काय बघा काही अटीनुसार आपण तिथं आपला अधिकार गाजवू शकत नाही. तर हा संपत्तीचा अधिकार काढून टाकण्यात आलेला आहे. तर प्रश्न क्रमांक 10 बघा, 58वा ज्ञानपीठ पुरस्कार 2023 मध्ये कोणाला देण्यात आला? ममता कालिया, गुलजार आणि जगद्गुरू स्वामी रामभद्राचार्य, सच्चिदानंद राऊतराय की अरुंधती राय? आणि याचं बरोबर उत्तर ऑप्शन क्रमांक बी, गुलजार आणि जगद्गुरू स्वामी रामभद्राचार्य. बघा यांना 2023चा ज्ञानपीठ पुरस्कार जो 58वा ज्ञानपीठ पुरस्कार देण्यात आला. ज्ञानपीठ पुरस्कार आहे तो साहित्य क्षेत्रामध्ये चांगली कामगिरी करणाऱ्या माणसाला मिळतोय. साहित्य क्षेत्र म्हणजे जी पुस्तकं लिहितात, ज्यांनी काय बघा आजवर चांगली पुस्तकं लिहित आलेली आहेत आणि लोकांना चांगले ज्ञान दिलेलं आहे, लोकांना चांगले विचार दिलेला आहे, त्यांना ज्ञानपीठ पुरस्कार मिळतोय. आता गुलजार जे आहेत ते उर्दू भाषेतील लेखक आहेत. हे जे गुलजार आहेत ना ते उर्दू भाषेमधले लेखक आहेत आणि त्यांनी चांगली पुस्तकं लिहिलेली आहेत, त्यामुळं त्यांना हा ज्ञानपीठ पुरस्कार मिळालेला आहे. आणि जे जगद्गुरू स्वामी रामभद्राचार्य आहेत ते संस्कृत भाषेतील लेखक आहेत. आता तुम्हाला जर प्रश्न आला तर तुम्हाला 59वा ज्ञानपीठ पुरस्काराविषयी विचारलं जाणार जो 2024 मध्ये प्रदान करण्यात आलेला आहे. 59वा ज्ञानपीठ पुरस्कार जो 2024 मध्ये प्रदान करण्यात आलेला आहे आणि त्यांचं नाव लक्षात ठेवा, विनोद कुमार शुक्ला. त्यांचं नाव काय आहे? विनोद कुमार शुक्ला असं त्यांचं नाव आहे. त्यांना 2024 मध्ये ज्ञानपीठ पुरस्कार मिळालेला आहे आणि त्यांचं राज्य कुठलं असेल तर छत्तीसगड. कुठलं राज्य आहे? छत्तीसगड हे त्यांचं काय राज्य. कुठल्या राज्याचे? छत्तीसगड या राज्याचे आहेत. हिंदीमधले ते लेखक आहेत आणि त्यांना 2024चा ज्ञानपीठ पुरस्कार मिळालेला आहे. ज्ञानपीठ पुरस्कार म्हणजे 11 लाख रुपये मिळतात आणि जे गागदेवीची मूर्ती म्हणजेच काय सरस्वती मातेची मूर्ती मिळते आणि त्याच्यामध्ये प्रशस्तीपत्र अशा गोष्टी मिळतात, एवढं लक्षात ठेवा. त्यानंतर प्रश्न क्रमांक 11 बघा, ख्वाजा मोइनुद्दीन चिश्ती यांचा दर्गा कुठं आहे? दिल्ली, लखनौ, अजमेर की आग्रा? आणि याचं बरोबर उत्तर ऑप्शन क्रमांक सी, अजमेरमध्ये आहे. अजमेर हे सुद्धा राजस्थानमध्ये आहे. अजमेर हे ठिकाण सुद्धा राजस्थानमधलंच आहे. तर हे जो दर्गा आहे इथं मी दर्गा दाखवलेला आहे बघा, ह्याला ख्वाजा मोइनुद्दीन चिश्ती यांचा हा दर्गा आहे. ह्याला अजमेर शरीफ असं सुद्धा म्हणतात. अजमेर शरीफ ह्याला काय म्हणतात? अजमेर शरीफ दर्गा. हे सुद्धा नाव लक्षात ठेवा, अजमेर शरीफ दर्गा. त्यालाच ख्वाजा मोइनुद्दीन चिश्ती यांचा दर्गा म्हणतात. अजमेर या ठिकाणी राजस्थानमध्ये आहे. सर्व धर्माचे लोक इथं बघा जातात. असं नाही की बघा फक्त मुस्लिम लोकच जातात ह्या दर्ग्याला. हिंदू असू दे, मुस्लिम असू दे, सर्व धर्माचे लोक जाऊन तिथं आपलं दर्शन घेतात, आपल्या मागण्या मांडतात. ठीक आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 12 बघा, सशस्त्र दलाचं मुख्यालय कुठं आहे? मुंबई, दिल्ली, पुणे की बंगळूर? तर याचं बरोबर उत्तर ऑप्शन क्रमांक बी, दिल्ली इथं आहे.
तर दिल्ली या ठिकाणी सशस्त्र दलाचं मुख्यालय. सशस्त्र दल म्हणजे इंडियन आर्मी, इंडियन नेव्ही, इंडियन एअरफोर्स हे येते सशस्त्र दलामध्ये 3 आणि त्या तिघांचं मुख्यालय सुद्धा दिल्ली इथं आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 13 बघा. 19व्या शतकातील प्रमुख समाज सुधारक कोण होते? ए. राजा राममोहन रॉय, महात्मा गांधी, डॉक्टर B.R. आंबेडकर की बाळ गंगाधर टिळक? आणि याचं बरोबर उत्तर ऑप्शन क्रमांक ए. राजा राममोहन रॉय हे 19व्या शतकातील प्रमुख समाज सुधारक होते. 19वे शतक म्हणजे जे 1801 पासून 1801 त्यानंतर काय बघा इथं दाखवतो मी. 1801, 1802, 1803 ते बघा 1899 आणि 1900 पर्यंत अशी जी 100 वर्ष आहेत 1801, 2, 3, 4, 1805, 1806 ते 1898, 1899, 1900 ही पर्यंत जी 100 वर्ष आहेत त्याला 19वे शतक म्हणायचं. शेवटी बघायचं 19 आणि 19वे शतक असं म्हणायचं त्याला. ठीक आहे, जे 1801 पासून चालू येते. तर त्या शतकामधील जे प्रमुख समाज सुधारक होते ते राजा राममोहन राय होते. हे जे राजा राममोहन राय आहे ना, यांनी 1828 मध्ये एका समाजाची स्थापना केली. त्याचं नाव आहे ब्राह्मो समाज. त्याचं नाव काय आहे? ब्राह्मो समाजाची त्यांनी स्थापना 1828 मध्ये केली. त्यानंतर प्रश्न क्रमांक 14 बघा. सिंहभूम कोणत्या राज्यात आहे? बिहार, झारखंड, ओडिसा की पश्चिम बंगाल? आणि बरोबर उत्तर ऑप्शन क्रमांक बी. झारखंडमध्ये येते सिंहभूम हा एक जिल्हा आहे झारखंडमधला. कसं बघा, 2 जिल्हा आहेत. एक पश्चिम सिंहभूम, एक आहे ते पश्चिम सिंहभूम आणि एक आहे ते पूर्व सिंहभूम. पूर्व सिंहभूम असं 2 जिल्हा आहेत ते. आता हे जे 2 जिल्हा आहेत ते कशासाठी प्रसिद्ध आहेत? तर ह्यांच्यामध्ये बघा लोहखनिज म्हणजे आपलं लोखंड असते ते, तांबं, युरेनियमच्या तिथं खाणी आहेत. त्या खाणीसाठी हे सिंहभूम प्रसिद्ध आहे. आणि बघा जे जमशेदपूर नावाचं एक शहर आहे, जे जमशेदजी टाटा यांनी स्थापन केलेलं होतं. कुठलं? जमशेदपूर नावाचं एक शहर आहे. हे या पूर्व सिंहभूममध्ये आहे आणि ज्याला आपण काय बघा स्टील सिटी या नावानं ओळखतोय. कुठली? स्टील, टाटा स्टील हे ऐकून माहीत असेल. स्टील सिटी नावानं ओळखतो या जमशेदपूरला, जिची स्थापना जमशेदजी टाटाने केलेली होती. ते पूर्व सिंहभूममध्ये आहे. म्हणजे खनिजांसाठी प्रसिद्ध असलेलं जिल्हा आहे आणि हे झारखंड राज्यात आहे. त्यामुळे सिंहभूम महत्त्वाचा आहे. म्हणून तुम्हाला प्रश्न आलेला आहे. प्रश्न काय असंच उगच देत नाहीत की कुठलं उचलून टाकले. ठीक आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 15 बघा. पिदुगुरुल्ला चुनखडी उदबत्ती केंद्र कोणत्या राज्यात आहे? कर्नाटक, आंध्र प्रदेश, तामिळनाडू की महाराष्ट्र? आणि याचं बरोबर उत्तर ऑप्शन क्रमांक बी. आंध्र प्रदेश या राज्यामध्ये काय बघा गुंटूर नावाचा जिल्हा आहे आणि या गुंटूर नावाच्या जिल्ह्यामध्ये पिदुगुरुल्ला चुनखडी काय खाणी आहेत. चुनखडीच्या खाणी आहेत आणि त्या खाणीपासून त्या जी चुनखडी आहे त्या चुनखडीपासून उदबत्ती तयार केली जाते. तर हे आंध्र प्रदेशमध्ये आहे पिदुगुरुल्ला चुनखडी उदबत्ती केंद्र. उदबत्ती समजली, देवापाशी लावतोय ती, तर ते आंध्र प्रदेशमध्ये खाण आहे. एवढं लक्षात ठेवा. असे 15 प्रश्न तुम्हाला हे समजलेले असतील. हे 15 प्रश्न आलेले होते. सोपे प्रश्न होते. काही काळजी, हे सोपे प्रश्न होते. ठीक आहे.